दरवर्षी वर्गात पहिली यायची. रिंकू श्रीमंत घरातली मुलगी होती आणि गोरी होती. ती 10वीत शिकत होती. तिच्या घरी प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे ट्युशन टीचर्स होते आणि तिला याचा खूप गर्व होता. माझ्याशी कोणीच पंगा घेऊ शकत नाही. मी अभ्यासात सगळ्यांपेक्षा जास्त हुशार आहे. त्याच वर्गात पिंकी नावाची अजून एक मुलगी होती. ती गरीब घरातली आणि काळी होती, त्यामुळे तिला वर्गातली मुलं टोमणे मारायची. पण पिंकीला अभ्यासाची खूप आवड होती. तिला रोज पहिल्या बेंचवर बसायचं होतं, पण रिंकूला ते आवडायचं नाही. हे बघा, आली ही काळी कलोटी, आता याच बेंचवर येऊन बसेल. रिंकूने बेंचवर आपली बॅग ठेवली. पिंकी तिच्याकडे आली आणि म्हणाली, रिंकू, मला या बेंचवर बसायचंय. कशी बसशील? इथे जागाच नाहीये. तू इथे तुझी बॅग ठेवलीयस. ही बॅग हलव. ही थोडीच बॅग ठेवायची जागा आहे. तुझ्यासारख्या काळ्या मुलीला तर शाळेत ऍडमिशनच मिळायला नाही पाहिजे. गरीब भिकारी कुठली, पहिल्या बेंचवर बसण्याची लायकी तरी आहे का? दोघींमध्ये भांडण सुरू होतं. ते भांडण दोघींचं होतं, त्यामुळे इतर मुलांनी लक्ष दिलं नाही. तेव्हाच वर्गात विवेक सरांची एंट्री झाली. शांत बसा मुलांनो, आपापल्या जागेवर बसा. विवेक सरांना सगळ्यांनी पहिल्यांदाच पाहिलं होतं, त्यामुळे सगळे आश्चर्यचकित झाले आणि आपापल्या जागेवर बसले. रिंकूने बॅग उचलली आणि पिंकी लगेच तिच्या बाजूला फर्स्ट बेंचवर बसली. गुड मॉर्निंग मुलांनो, माझं नाव विवेक आहे. तुम्ही मला सगळे विवेक सर म्हणू शकता. मी या शाळेत नवीन आहे. विवेक तरुण होता. त्याला बघून रिंकू आणि पिंकी दोघींचं मन पिघळलं. वाव, सर किती हँडसम आहेत. ए पिंकी, सरांकडे तू तर बघू पण नकोस. सर मला आवडलेत. मग काय झालं? सर मला पण आवडलेत. तुझ्यासारख्या काळ्या गरीब मुलीला सर भाव पण देणार नाहीत. जगात सगळेजण रंग आणि पैसा बघून माणसांची निवड करत नाहीत, असं तर तुला वाटतं. विवेक सर दोघींना म्हणाले, काय झालं? का भांडताय तुम्ही दोघी? ते काही नाही सर, असंच. हो सर, असं काही नाहीये. विवेक सरांनी मॅथ्स शिकवलं आणि तास संपल्यावर निघून गेले. शाळा संपल्यावर रिंकू आपल्या गाडीतून घरी गेली आणि पिंकी चालत आपल्या घरी निघाली होती. मला वाटतं मी विवेक सरांच्या प्रेमात पडलीये. तिकडे रिंकूचंही अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. तिच्या आईने तिच्या हातात दुधाचा ग्लास दिला, पण तो ग्लास खाली पडून फुटला. रिंकू, हे काय केलंस तू बाळा? लक्ष कुठे आहे तुझं? ते स्कूलमध्ये आई. स्कूलमध्ये? पण आता तर तू घरी आहेस ना बच्चा. हो आई, पण विवेक सर तर इथे नाहीयेत ना. मला विवेक सरांशी लग्न करायचंय. दुसऱ्या दिवशी शाळेत पहिला तास रीना मॅडमचा होता. विवेक सरांनी एवढंच होतं. मॅडम शिकवत होत्या, पण रिंकू आणि पिंकीचं लक्ष मात्र अभ्यासात नव्हतं. मुलांनो, काल नवीन सरांनी क्लास घेतला ना? कसा होता त्यांचा क्लास? खूप छान मॅडम. विवेक सर तर खूप छान आहेत. हो मॅडम, ते खूप चांगले आहेत. हो, खरंच ते खूप चांगले आहेत. त्यांना जास्त त्रास देऊ नका. रीना मॅडमच्या क्लासनंतर रिंकू आणि पिंकीमध्ये बाचाबाची सुरू झाली. हे बघ पिंकी, विवेक सर फक्त माझे आहेत, फक्त माझे. का? तू गोरी आहेस म्हणून? हो, आणि श्रीमंत पण. मग आपण सत्य जाणून घेऊया. आपण दोघी आपल्या मनातली गोष्ट विवेक सरांना सांगूया. ठीक आहे, आजच सांगूया. विवेक सर क्लासमध्ये येतात आणि क्लास संपल्यावर वर्गाच्या बाहेर रिंकू आणि पिंकीने त्यांना अडवलं आणि सगळं सांगितलं. दोघींचं बोलणं ऐकून विवेक सर हसू लागले. तुम्ही दोघी अजून लहान आहात, अभ्यासात लक्ष द्या. नाही सर, तुम्ही सांगा आम्हाला, तुम्हाला मी जास्त आवडते की रिंकू? रिंकू मला सारखे टोमणे मारत असते. का नको मारू टोमणे? कशी दिसतेस बघ तू. काळी आहेस, गरीब आहेस. विवेक सरांना सगळं काही कळालं. ते म्हणाले, हे बघा, मी आवडतो ना, मग माझं तुम्हाला ऐकायला लागेल. हो हो सर, नक्की ऐकू. मग तुम्ही दोघी मैत्रिणी व्हा. मिठी मारा एकमेकींना. नाही सर, मी या कुरूप काळ्या गरीब मुलीला कधीच मिठी मारू शकत नाही. हो हो, मी पण अशा घमेंडी मुलीला मिठी नाही मारणार. दोघी परत भांडू लागतात. विवेक सरांनी दोघींना शांत केलं आणि म्हणाले, अरे गप्प बसा तुम्ही दोघी. ठीक आहे, माझ्याकडून उत्तर हवंय ना, उद्या विचार करून सांगतो. रात्री पिंकी आणि रिंकूला झोप आली नाही. दोघी उघड्या डोळ्यांनी विवेक सरांशी लग्नाचं स्वप्न पाहत होत्या. विवेक सरांनी दोघींना बोलावलं आणि म्हणाले, रिंकू, तू मॅथ्स मध्ये वीक आहेस ना? हो सर, मॅथ्ससाठी पप्पांनी मला 2 टीचर ठेवलेत, पण काही होतच नाहीये. बाकी दुसऱ्या सब्जेक्टमध्ये मला चांगले मार्क्स मिळतात. व्हेरी गुड. पण मॅथ्स मध्येही चांगले मार्क्स नाही मिळाले तर 10वी टॉप कशी करशील? पिंकी, तू इंग्लिश मध्ये वीक आहेस ना? हो सर, आमच्या गावात कोणीच इंग्लिश बोलत नाही. ट्युशन लावायला पैसे नाहीयेत, पण मी मॅथ्स मध्ये खूप चांगली आहे. आजपासून तुम्ही दोघी एकमेकींना शिकवाल. पिंकी, तू रिंकूला मॅथ्स शिकवशील
आणि रिंकू तू पिंकीला इंग्लिश शिकवशील. पण त्याने काय होणार आहे सर? जी चांगली शिकवेल मी तिच्याच प्रेमाचा स्वीकार करीन आणि त्याचा निर्णय वर्षाच्या शेवटी होईल. रिझल्ट वरूनच आपल्याला कळेल की कोणी कोणाला किती चांगलं ट्रेनिंग दिलंय ते. ठीक आहे. ठीक आहे सर, मी रिंकूला मॅथ्स शिकवायला पूर्णपणे तयार आहे. मी पण पिंकीला मनापासून शिकवेन सर. विवेक सरांशी लग्न करण्याचं भूत दोघींच्या डोक्यावर चढलं होतं. क्लासमध्ये दोघीजणी एकमेकींना शिकवायला आणि शिकायला शेजारी बसल्या. पण शाळा सुटल्यावर गेट बंद होत होतं. एक जागा तरी पाहिजे आपल्याला अभ्यासाला. एक काम करूया, तू माझ्या घरी चल, आपण तिथेच अभ्यास करूया. ठीक आहे, पण तू उद्या माझ्याबरोबर माझ्या घरी येशील. ठीक आहे, नक्की. असंच एक दिवस रिंकूच्या घरी, एक दिवस पिंकीच्या घरी दोघी अभ्यास करू लागल्या. रिंकू पिंकीला इंग्लिश शिकवत होती आणि पिंकी रिंकूला मॅथ शिकवत होती. विवेक सरांच्या सांगण्यामुळे दोघी मन लावून शिकत होत्या. मग अशीच दोघींमध्ये मैत्री झाली. फायनल एक्झाम नंतर दोघी रिझल्टची वाट पाहत होत्या आणि रिझल्टच्या दिवशी सकाळी सकाळी लवकर शाळेत गेल्या. हे देवा, पिंकीला इंग्लिशमध्ये जास्त मार्क्स मिळू दे. हे देवा, रिंकूला मॅथ्समध्ये जास्त मार्क्स मिळू दे. आयुष्यात पहिल्यांदाच दोघी एकमेकींसाठी प्रार्थना करत होत्या आणि दोघींना इंग्लिश आणि मॅथ्समध्ये फुल मार्क्स मिळतात. दोघी जणी खुश होऊन एकमेकींचा हात पकडून विवेक सरांकडे गेल्या. सर, आम्हाला दोघींना फुल मार्क्स मिळालेत. आम्ही दोघी खूप खुश आहोत. हो सर, आता तरी आम्हाला सांगा, आमच्यापैकी तुम्हाला जास्त कोण आवडतं ते? मला तर केवळ तुमच्या दोघींमध्ये मैत्री करून द्यायची होती. शिक्षणापेक्षाही माणसामध्ये माणुसकी आणि प्रेम जास्त महत्वाचं आहे आणि आज तुम्ही दोघी ते शिकले आहात. म्हणून मी तुम्हाला दोघींना माझ्या लग्नाचं निमंत्रण देतो. हे घ्या माझी पत्रिका. तुमचं लग्न? पण कोणाशी? तेव्हा रीना मॅडम तिथे येतात. माझ्याशी. आम्ही दोघं लग्न करतोय. तुम्हा दोघींना मैत्रिणी बनवण्याची आयडिया मीच विवेकला दिली होती. पिंकी आणि रिंकूला मैत्रीची किंमत कळाली. त्या दोघी दुःखी नव्हत्या तर खूप आनंदी होत्या. त्या दोघी एकत्रच नटून थटून विवेक सरांच्या लग्नाला गेल्या आणि मग नेहमी क्लासमध्ये एकत्र फर्स्ट बेंचवर बसू लागल्या. विवेक सरांनी त्यांना खरी मैत्री आणि प्रेम शिकवलं होतं. सिमरन अभ्यासात खूपच समजदार आणि हुशार मुलगी होती. ती लहानपणापासूनच वर्गात पहिली यायची. शाळेत सगळेजण सिमरनचं खूप कौतुक करायचे. अभ्यासात हुशार असल्यामुळे तिचे आईवडील सुद्धा तिची प्रत्येक डिमांड पूर्ण करायचे. सिमरनची एकच मैत्रीण होती मीनल. ती तिच्या शेजारीच राहायची. त्या दोघी एकत्र शाळेत जायच्या. एक दिवस शाळेत जात असताना, अगं सिमरन, आज तू परत उशीर केलास. तू वर्गात पहिली येतेस त्यामुळे टीचर तुला काही बोलत नाही, पण आज तर त्या मला नक्कीच पनिशमेंट करतील. अगं बाई, काही नाही होणार. आपण दोघी मागच्या दरवाजाने जाऊ आणि आपल्या जागेवर जाऊन बसू. हे बघ, माझा नवीन फोन. वाव, तुझा पर्सनल फोन? यार, मला तर इथे दरवर्षी माझ्या दीदीचा जुना ड्रेस घालून शाळेत जायला लागतं. अगं, हा फोन तुझा पण तर आहे. शेवटी आपण लहानपणीपासूनच्या मैत्रिणी आहोत ना. काल मी रात्रभर याचे फीचर्स बघत होते. मीनल आणि सिमरन गप्पा मारता मारता शाळेत येऊन पोहोचतात आणि हळूच क्लासच्या मागच्या दरवाजाने आत येण्याचा प्रयत्न करतात. पण टीचर दोघींनाही पकडते आणि उशिरा आल्यामुळे टीचर त्या दोघींनाही वर्गाबाहेर कान धरून उभं राहायला सांगते. सिमरन, तू अभ्यासात हुशार आहेस, पण तुला शाळेचे इतरही रूल्स फॉलो करायला हवेत. शिस्त पाळावीच लागेल. सॉरी टीचर, पुढच्या वेळी असं नाही होणार. सिमरन आणि मीनलच्या समोर दुसऱ्या वर्गातलेही 2 मुलं कान धरून उभे होते. अगं, काय झालं? कशाला नाराज होतेस? फक्त आपणच दोघी उभे नाही आहेत वर्गाच्या बाहेर. समोर त्या मुलांना तर बघ. हाय गर्ल्स, तुम्ही पण क्लासमध्ये उशिरा आलात का? हो ना. ही टीचर पण ना स्कूलमध्ये शिकवायला येतात की मुलांना पनिशमेंट करायला येतात? मी याआधी तुला कधी स्कूलमध्ये पाहिलं नाहीये. हो, मी आत्ताच स्कूलमध्ये नवीन ऍडमिशन घेतलंय. हळूहळू रॉकी आणि सिमरनमध्ये मैत्री होते. दोघंही आपला फोन नंबर एकमेकांना शेअर करतात. दोघंही नेहमी बरोबरच असायचे. शाळा संपल्यानंतरही दोघं एकत्रच असायचे. एक दिवस शाळेतून परत येत असताना सिमरन आपल्या मोबाईलवरून कोणाला तरी टेक्स्ट करत होती. अरे यार, तू पण ना नेहमी या मोबाईलमध्येच डोकं घातलेलं असतंस. अगं, तो 11वीतला रॉकी आहे ना, त्याने एकदम मस्त जोक पाठवलाय. तू रॉकीला तुझा नंबर का दिलास? तसाही तो दुसऱ्या शाळेतून आलेला आहे. यावर्षी आपली 10वी आहे ना, तो जरा मला अभ्यासात थोडी मदत करेल म्हणून. मी तर म्हणतीये तू त्याच्यापासून जरा लांबच राहा. मला तर तो मुलगा अजिबात आवडत नाही. तू पण ना, असं काही नाहीये. रॉकी खूप चांगला मुलगा आहे. दुसऱ्या दिवशी सिमरन वर्गात बसून फोन बघत होती. तेव्हा टीचर तिला पकडते. आजकाल तुझे मार्क्स खूप कमी झाले आहेत.
आणि तू वर्गात बसून मोबाईल बघतीयस. मला आता हे सगळं तुझ्या आईला सांगावंच लागेल. सॉरी टीचर, परत असं नाही होणार. प्लीज तुम्ही आईला सांगू नका, नाहीतर ती माझा फोन काढून घेईल. ही तुझी पहिली वेळ आहे म्हणून मी तुला माफ करतेय. असेच काही महिने निघून जातात. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होणार होत्या. सिमरन आणि रॉकी शाळा संपल्यानंतर काही वेळ एकत्र भेटण्याचा प्लॅन करतात. अगं मीनल, ऐक ना, आज तू एकटीच घरी जा आणि माझ्या आईने जर तुझ्या घरी कॉल केला तर सांग की मी तुझ्याकडेच आहे म्हणून. पण तू कुठे चालली आहेस? मी रॉकीला भेटायला चालली आहे. हे बरोबर नाही आहे. तुला शाळेतून डायरेक्ट घरी गेलं पाहिजे. तू माझ्यावर जळतेस का? कारण स्कूलमध्ये सगळेजण मला इम्पॉर्टन्स देतात म्हणून? असं काही नाही आहे. तू मला चुकीची समजतीयस. तेव्हा सिमरनच्या फोनवरती रॉकीचा फोन येतो आणि ती तिथून निघून जाते. सिमरन रॉकीला भेटायला त्याच्या घरी जाते. तिथे खूप अंधार असतो. सिमरन रॉकीला आवाज देते, रॉकी कुठे आहेस तू? रॉकी मागून येऊन तिला भॉ करतो आणि तिला घाबरवतो. हो रॉकी, तू पण ना? तू तर मला घाबरवूनच टाकलंस. अगं काय तू पण लहान मुलांसारखी घाबरते. रॉकी आणि सिमरन एकत्र पिझ्झा खातात आणि खूप साऱ्या गप्पाही मारतात आणि नंतर पिक्चरही बघतात. आता आपल्या सुट्ट्या सुरू होतील आणि मग 2 महिने आपण भेटू शकणार नाही. त्याच्या आधी मला तुला काहीतरी सांगायचंय. हो बोल ना, काय सांगायचं तुला? मी आजपर्यंत तुझ्यासारखी मुलगी नाही पाहिली. तू पण ना, तू पण माझा बेस्ट फ्रेंड आहेस. सिमरन आणि रॉकी एकत्र वेळ घालवतात आणि मग ते दोघंही त्यांच्या मर्यादा कधी ओलांडतात हे त्यांनाच कळत नाही. दुसऱ्या दिवसापासून शाळेला सुट्ट्या लागतात. रॉकी आणि सिमरन एकमेकांना भेटू शकत नव्हते. काही दिवसानंतर सिमरनला उलट्या सुरू होतात आणि चक्करही यायला लागते. सिमरनला हे सगळं काहीतरी विचित्र वाटतं. तेव्हा ती मिनलला या सगळ्या गोष्टी सांगते. काय केलंस तू हे सिमरन? मला माफ कर यार. तू मला सांगत होतीस पण तरीही मी तुझं ऐकलं नाही. बरं काळजी करू नकोस, आता उद्या स्कूल सुरू होतंय. तू आधी जाऊन रॉकीला सांग. दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन सिमरन रॉकीला भेटते आणि त्याला हे सगळं सांगते. त्या दिवशी आपण तुझ्या घरी भेटलो होतो आणि आपल्यामध्ये तू तर माझा सगळ्यात छान दिवस होता. आपण एकत्र घालवले ते क्षण मी कसं काय विसरू शकतो. मी प्रेग्नंट आहे. मला काही कळत नाही आता मी काय करू ते. हे जर सगळ्यांना कळालं तर आपल्याला खूप रागवतील. हे काय बोलतीस तू? असं कसं होऊ शकतं? हा माझा प्रॉब्लेम नाहीये. हे काय बोलतोयस तू रॉकी? हे सगळं आपण एकत्र केलं ना? ठीक आहे थांब जरा, मी काहीतरी करतो. पण यानंतर तू मला तुझं तोंड सुद्धा दाखवू नकोस. रॉकी तिथून निघून जातो. सिमरन रडत रडत मिनलकडे जाते. काय झालं? तू रडतीयस का? रॉकीला माझं तोंडही नाही बघायचंय आता. त्याला मी आता नाही आवडत म्हणतो तो. मला माहीत होतं तो मुलगा असंच काहीतरी करणार आहे ते. मला त्याच्यावर अजिबात विश्वास नव्हता. मला वाटतं आपल्याला आता कुठल्या तरी मोठ्या माणसांची मदत हवी आहे. नाही, ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये, नाहीतर सगळेजण मला नावं ठेवतील. दुसऱ्या दिवशी रॉकी सिमरनला एक गोळी आणून देतो. हे घे, ही गोळी खा. त्यानंतर या प्रॉब्लेम मधून आपल्या दोघांची सुटका होईल. पण रॉकी, यापासून काही प्रॉब्लेम तर नाही होणार ना मला? गुपचूप ही गोळी खा आणि माझा पिच्छा सोड. यानंतर तू मला एकही मेसेज करायचा नाहीस आणि कॉल सुद्धा करायचा नाहीस. सिमरन ती गोळी खाऊन आपल्या क्लासमध्ये जाते. त्याच वेळी तिला चक्कर येते आणि ती खाली पडते. तुला काय झालं सिमरन? डोळे उघड. पाणी शिंपडून सुद्धा हिला शुद्ध का नाही येते? नक्कीच काहीतरी सिरियस इश्यू आहे. टीचर, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. प्लीज तुम्ही हे कोणालाही सांगू नका. मी तुमची टीचर आहे आणि योग्य मार्ग दाखवणं हे माझं कामच आहे. तू काही काळजी करू नकोस. काय सांगायचंय ते सांग मला. मिनल घाबरून टीचरला सगळं काही सांगते. टीचर सिमरनला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाते आणि तिथे तिची योग्य तपासणी करते. काही वेळानंतर सिमरन शुद्धीवर येते. टीचर, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. माझी तब्येत बिघडण्यामागे वेगळंच काहीतरी कारण आहे. मला मिनलने सगळं काही सांगितलंय. या वयात मुलं मजा मस्ती करतात, पण तू जे काही केलंयस ते अजिबात योग्य नाहीये. यामुळे तुझं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. मला माझ्या चुकीचा खूप पश्चाताप होतोय. मी परत अजिबात असं करणार नाही. तुम्ही प्लीज हे कोणालाही सांगू नका. असं कुणालाही न सांगता विचारता गोळी घेणं चुकीचं आहे. कुठल्या तरी डॉक्टरला विचारून तरी गोळी घ्यायची होती. मला माफ करा मॅम, मी खूप घाबरले होते. पण ज्यांनी कोणी तुझ्याबरोबर हे केलंय त्याला मी शिक्षा देणारच. टीचर रॉकीला शाळेतून हाकलून देते आणि त्याला फायनल एक्झामला सुद्धा बसू देत नाही. मला माफ करा मॅम, मी परत असं अजिबात करणार नाही. तू एका मुलीबरोबर जे केलंयस ते माफीच्या लायकीचं नाहीये. तुला सिमरनची माफी मागायला पाहिजे आणि आता ही चूक सुधारून याचा पश्चात्तापही तुलाच करावा लागेल.
मला माफ कर सिमरन, माझ्याकडून खूप मोठी चूक झालीये. मी घाबरलो होतो. मी तुला प्रॉब्लेम मध्ये टाकून निघून गेलो होतो. टीचर सिमरनला घेऊन तिच्या आईवडिलांकडे जाते. हे बघा सर, मी तुम्हाला जे काही आता सांगणार आहे ते तुम्हाला मन घट्ट करून ऐकावं लागणार आहे. ऍक्च्युली मुलं अशी काही चूक करतात की त्याचा त्यांना खूप पश्चाताप भोगावा लागतो. तुम्हाला काय म्हणायचंय टीचर? सिमरनकडून काही चूक झालीये का? खरं तर असं झालंय की तुमची मुलगी सिमरन प्रेग्नेंट आहे. हे सगळं करायला शाळेत जातेस का तू? तुला चांगलं बघतोच आता मी. थांब जरा. 1 मिनिट सर. अशा वेळी आपणच मुलांना समजून त्यांची साथ द्यायला हवीये, नाहीतर हे त्यांच्या आयुष्यभर मनात राहील आणि यामुळे त्यांच्याकडून भलतंच काही घडू शकतं. टीचर सिमरनच्या आईवडिलांना खूप शांतपणे सगळ्या गोष्टी समजावून सांगते. आता आम्हाला काय करायला पाहिजे मॅडम? हिचं तर आयुष्यच उद्ध्वस्त झालं. आता सिमरन खूप छोटी आहे. हिच्यासमोर तिचं सगळं आयुष्य आहे. आपल्याला हिचं मिसकॅरेज करायला हवंय. मी डॉक्टरांशी बोललीये, आता काहीच प्रॉब्लेम होणार नाही. मग सिमरनचे आईवडील आणि टीचर हॉस्पिटलमध्ये जाऊन तिचं मिसकॅरेज करतात. काही दिवसातच सिमरन एकदम बरी होते. सिमरनचे आईवडील सुद्धा सिमरनच्या या चुकीबद्दल तिला माफ करतात. आता सिमरन आणि मिनलची पुन्हा घट्ट मैत्री होते. सिमरन आपल्या चुकीच्या वागण्याची मिनलकडे माफी मागते. मिनल, मी तुझ्याशी वाटेल तशी वागले, पण तू आज प्रूफ केलंस की तूच माझी बेस्ट फ्रेंड आहेस. ते तर माझं कर्तव्यच होतं. जर मैत्रीणच मैत्रिणीच्या कामाला नाही आली तर मग मैत्री काय उपयोगाची? आता थोडी हसून पण दाखव. आजपासून आपण दोघी मन लावून अभ्यास करूया आणि मी आता कधीच कोणाला तक्रार करायची संधी नाही देणार. म्हणूनच मित्रांनो, आयुष्य आपल्याला आपली चूक सुधारण्याची एक संधी नक्कीच देतं. त्यामुळे कुठलेही चुकीचं पाऊल उचलू नका आणि आपल्या आई वडिलांबरोबर प्रत्येक प्रॉब्लेम शेअर करा, ज्यामुळे ते तुमच्या अडचणीच्या काळात तुम्हाला मदत करू शकतील. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.